नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे पास्ता बनवण्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. पास्तासाठी आपण घेतला आहे 1 पॅकेट पास्ता घेतलेला आहे, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, पास्ता मसाला आणि तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता. मी घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, मिरची, गाजर आणि अद्रक लसूण बारीक करून घेतला आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालूया 2 ग्लास पाणी, अर्धा चम्मच तेल आणि त्यामध्ये आपण पास्ता उकळून घेणार आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर मी पास्ता टाकलेला आहे. पास्ता 3 ते 4 मिनिटात छान उकडतो. त्यानंतर काढून घेऊया. त्याच कढईमध्ये बटर किंवा तेल घालायचं आहे 1 चम्मच. थोडंसं बटर गरम झालं की त्यामध्ये घालूया अद्रक लसूण जे बारीक करून घेतलं होतं ते छान परतून घेऊया. छान परतल्यानंतर तेलामध्ये घालूया कांदाही छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो, मिरची आणि गाजर या सर्व भाज्या आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट परतून घ्यायच्या आहे. जास्त शिजवायच्या नाही आहे, क्रंचीच राहिला पाहिजे. त्यानंतर घालूया अर्धा चम्मचलाही कमी मीठ घातलेलं आहे. आता घालूया मसाल्यामध्ये घातला आहे अर्धा चम्मचलाही कमी हळद, 1 चम्मच पास्ता मसाला, अर्धा चम्मच ऑरिगॅनो, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर घालून घेऊया उकडलेला पास्ता छान 5 मिनिट गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे. हे पहा तयार झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने पास्ता. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. अशा प्रकारे पास्ता बनवल्यास खूप छान बनतो.